मंत्री शिरसाटांना आयकरची नोटीस. दुसरीकडे शिंदे दिल्लीमध्ये गेल्यानं चर्चांना उधाण. शिंदेंनी बडे नेते आणि वकिलांच्या भेटी घेतल्याची चर्चा. तर सरकारमधील गँगवॉरची कहाणी सांगितली असेल पटोलेंचा शिंदेंना टोला. जनसुरक्षा विधेयक विधानसभेमध्ये मंजूर. या कायद्याअंतर्गत सरकार विरोधात बोलणाऱ्यांना अटक करणार नाही. विरोधकांच्या शंकेवर फडणवीसांचं स्पष्टीकरण. राज ठाकरे 18 जुलैला मीरा रोडच्या दौऱ्यावर. मनसेच्या मोर्चानंतर आता राज ठाकरे स्वतः दौरा करणार. काय बोलणार याकडे लक्ष. मराठी माणसाच्या घरांच्या मुद्द्यावरून विधान परिषदेमध्ये जोरदार खडाजंगी. अनिल परबांकडून गद्दार शब्दाचा वापर. तर बाहेर ये तुला दाखवतो. शंभूराजे देसाईंनी परबांना खडसावलं. नीलम गोरेंच्या सुरक्षा रक्षकाचा धक्का लागल्याचा वरुण सरदेसाईंचा आरोप. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाई सुरक्षा रक्षकावर संतापले. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या बैठकीमध्ये गिरणी कामगारांच्या मागणीवर तोडगा. शेलू वांगणीमध्ये घरं नको असलेल्या अर्जदारांना मुंबईमध्ये घरं मिळणार. बैठकीमध्ये आश्वासन. बच्चू कडूंच्या सातबारा कोरा यात्रेला राज ठाकरेंचा पाठिंबा. 2 ऑक्टोबरला मुंबईमध्ये होणाऱ्या कडूंच्या आंदोलनामध्ये मनसैनिक सहभागी होणार. बाळा नांदगावकरांची माहिती. परमबीर सिंह यांना खंडणी प्रकरणामध्ये सीबीआयकडून क्लीन चिट. सिंह आणि इतर पोलिसांवर 5 गुन्हे दाखल असल्याचं प्रकरण. तपासामध्ये तथ्य न आढळल्यानं क्लोजर रिपोर्ट. शहापूरमध्ये मासिक पाळीच्या संशयावरून शाळकरी मुलींची विवस्त्र तपासणी. 5 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. संस्था चालक आणि एका शिक्षिका अद्यापही फरार. हिंजवडी आयटी पार्क संदर्भात सरकारचा ॲक्शन प्लॅन तयार. पायाभूत सुविधा मेट्रोची कामं डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करा. फडणवीसांच्या सूचना. पाणी साचू नये यासाठी सल्लागार समितीची नियुक्ती. नागपुरात अतिवृष्टीमुळे 7,000 हेक्टरपेक्षा जास्त पिकांचं नुकसान. कापूस आणि सोयाबीन पिकांना फटका. प्राथमिक अंदाजानुसार शेतकऱ्यांचं जवळपास 400 कोटी रुपयांचं नुकसान. जळगावच्या चिंचोली गावाजवळील हॉटेलमध्ये गोळीबार. गोळीबारात हॉटेल मालक गंभीर जखमी. जुन्या वादातून गोळीबार झाल्याचा पोलिसांचा संशय. साताऱ्याच्या सडा वाघापूरमध्ये कार दरीमध्ये कोसळली. व्हिडिओ समोर. अपघातामध्ये चालक गंभीररित्या जखमी. सुदैवानं फोटो सेशनसाठी गाडीतून खाली उतरलेले चौघे वाचले. सार्वजनिक गणेशोत्सव आता महाराष्ट्र राज्य महोत्सव म्हणून ओळखला जाणार. मंत्री आशिष शेलारांची विधानसभेमध्ये घोषणा. सैनिक सामाजिक उपक्रम ऑपरेशन सिंदूर सारखे देखावे साकारण्याचाही सल्ला. गुरुपौर्णिमेनिमित्त साईंचरणी 60 लाखाहून अधिकचं सुवर्णदान. सोन्याचे फूल आणि चांदीचा सुंदर नक्षीकाम असलेला हारही साईंचरणी अर्पण. चेन्नईतील दाम्पत्याकडून हिरेजडित ब्रोच भेट. कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडामधल्या कॅप्स कॅफेवर गोळीबार. खलिस्तानी दहशतवादी हरजित सिंह लड्डीने स्वीकारली जबाबदारी. जपानमध्ये ढगफुटी सदृश पावसामुळे हाहाकार. पावसामुळे आपत्कालीन स्थिती घोषित. कांटो, कोशीन, टोकियोमध्ये मुसळधार. नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना.